सिच्युएशनमुळे कॅमेरा बंद करूनच क्लास सुरू करण्याचा विचित्र त्रास होतोय आपल्याला. सध्या तरी येतंय, बघूयात आपण, काय माहिती काय, जितका वेळ येते तितका वेळ. आणि याचं सगळं बॅकग्राऊंड पण बदललंय, काय माहिती, नेटवर्क मे बी स्लो. हा, तर सांगायचा मुद्दा असा होता की हा, सांगा ना, पेपर मधले सब्जेक्ट काय काय होते ते मला ऐकायचंय. सायन्स अँड मॅथ. मॅम सायन्स, मॅथ आणि लॉजिकल रिझनिंग. अच्छा, सायन्स, मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग. बर बर. जनरली सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हेच असतात. तुम्ही स्कॉलरशिपला पण हेच दिले होते ना? पण मॅम ते स्कॉलरशिपचं इझी होतं, एकदम डेंजर होतं. थोडे हाय लेवलचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये, असं वाटतंय मला. असू शकतं, ठीक आहे. पण तुम्हाला अशा कोणत्या तरी एखाद्या वेगळ्या काय बरं म्हणतात, पेपरचा अनुभव पण आला, चांगली गोष्ट आहे. मिळाली ते मिळाली स्कॉलरशिप, चांगलीच गोष्ट आहे ना. पण तुमचा ह्याचा अभ्यास तयार झाला असेल तर गुड. थोडासा मॅथ्सचा काय काय असतो आणखीन डेंजरस प्रकार मॅथ्स आणि सायन्सचा, तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल. माझा बॅकग्राऊंड का बदललाय काय माहिती नाही, जाऊ द्या. चला, आपण मागच्या वेळेला नवा लेसन सुरू केला होता. बाय द वे, हा आपला बायोचा शेवटचा लेसन आहे. अँड द लेसन इज, हो का, 11वी-12वीचा सिलेबस. मला फार बरं वाटलं की तुम्ही भरपूर दिवसांनी आलात, सगळे जुने मेंबर्स. भरपूर लोक तुमच्यापैकी त्या आपल्या अभ्यासाकरता गायबच असायचे, ते मला समजू शकतं. कारण की जर काही वेगळा अभ्यास असेल तर तुम्ही करणार कधी, दॅट्स ओके. पण आता तुम्ही आलाय, मला बरं वाटतंय. आणि ती कुठे गेली बरं? तिचं पण एक कोणतरी होती बघा आपल्या क्लासमध्ये, काय काय प्रश्न विचारायची, माझं नाव लक्षात नाहीये. ती आलीये का? मॅम आवाज बाशी. हो ना, मी आधीच कॅमेरा बंद केला, मला वाटलंच होतं. लिंक नव्हती आली. मला, तू त्या ग्रुपमध्ये आहेस ना? ग्रुपमध्येच लिंक येते. बरं, तुम्हाला माझी स्क्रीन दिसतेय का? येस मॅम. ओके, ऍटलिस्ट तेवढं. विल स्टार्ट देन. मागच्या वेळेला जो लेसन सुरू केला होता तो होता आपल्या बायोलॉजीचा शेवटचा धडा, जो की आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. तर या धड्यामध्ये आपण भरपूर गोष्टी डिस्कस केल्या होत्या, सुरू केल्या होत्या डिस्कशनला, की इकोसिस्टीम म्हणजे काय, इकोसिस्टीमचे फॅक्टर्स कोणत्या कोणत्या असतात, आणि इकोसिस्टीम मध्ये कुठल्या गोष्टी मॅटर करतात. तर याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा जरा डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे. या चित्रामध्ये बघा, तुम्हाला काही गोष्टी दिसतील. काय दिसतंय? दोन वेगवेगळे पार्ट्स. सांगा, बोला. मॅम, म्हणजे मला तरी वाटतं की हा जो चॅप्टर आहे तो 7 चॅप्टर आहे, आणि हा एक्झामला तर येणार नाही, कारण ऑलरेडी हे एक्झामला येऊन गेलेले आहे. असं कसं? एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. थांब. नाही टीचर, हा 7th चॅप्टर आहे, हा झालेला आहे. मला असं का वाटलं की आपण हा केलाय, मग बहुतेक आपण इथेच पाहिलं होतं वाटतं. केलेला आहे, स्टँडर्ड केलेला आहे आपण. तुम्ही हे क्वेश्चन पण विचारलेले की ते जे हो ग्रीन ना, आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते जे ग्रीन दोन मध्ये कोणते वेगवेगळ्या कोणते प्रकारची फॅक्टर चित्र असतात आहेत. वगैरे, हेच तेच क्वेश्चन विचारले. परत मॅम फर्स्ट सेकंड सेमिस्टरला होता मॅम हा चॅप्टर. मॅम, सेमिस्टरला होतं 7th सॉरी चॅप्टर. फॉर द गडबड. हा होता एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, करेक्ट. आणि असाच एक लेसन 8वीला आहे, जो परिसंस्थांचा आहे, जो ह्या टर्म मध्ये आलाय. सो आपला टॉपिक जो आहे हेरिडिटी व्हेरिएशनच्या शेवटून इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, इकडे आपण जाऊ आता. सो बाय मिस्टेक मी वेगळी पीपीटी ओपन केली, सॉरी फॉर दॅट. आपला तो लेसन झालाय, पण 8वीला सेकंड टर्म मध्ये आहे बरं का. मी त्याच विचाराने म्हणणार, पण मागच्या वेळेला हाच धडा सुरू केला होता, पण तो दुसरा होता. आपण आपला हेरिडिटी व्हेरिएशनचा शेवट काय येतो बघूया. आम्ही मागच्या वेळेला ह्याच्यामधले जेनेटिक डिसऑर्डर्स हा पाठ केला होता. सो जेनेटिक डिसऑर्डर्स मध्ये काय काय असतं इथपर्यंत गोष्ट आली होती. हेरिडिटी, व्हेरिएशन्स, डीएनए, आरएनएचे टाईप, डीएनएचे स्ट्रक्चर, ठीक आहे. त्याच्यानंतर डीएनएचे इम्पॉर्टन्स, देर आर शेप्स ऑफ डीएनए. त्याच्यामध्ये असलेल्या सेंट्रोमियरच्या पोझिशन प्रमाणे देर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स, ते आपण बोललो. अरे कहा गया रे. त्याच्यानंतर आपण
ह्या सगळ्या हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा सगळ्यात महत्वाचा पार्ट ह्या लेसन मधला म्हणजे मेंडेलचा एक्सपेरिमेंट. बरोबर, मेंडेल्स एक्सपेरिमेंट हा आपण बघितला होता. त्याच्यामध्ये काय होतं, जरा पटापट खाली गेले. अच्छा, फॉर युअर जनरल इन्फॉर्मेशन, आज आमच्या गावची जत्रा आहे. सो मी जिकडे कुठेही असेल तिथे असे धाड धाड धूड धूड खूप आवाज असतील. आजूबाजूला आत्ताच ती मिरवणूक निघून गेलेली आहे. लोक अशी, अरे काय ते लोक बुलेटवरती फटाके फोडत बसले होते, आता गाड्या पुढे घेऊन गेले आणि काय करत बसले देव जाणे. जितकं शक्य तितकं मी शांतपणाचा प्रयत्न करते आजूबाजूला, पण बघूया. आता बहुतेक जरा आवाज कमी झाला असेल. सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करून टाकलेत मी पुन्हा एकदा. तर मेंडलचा एक्सपेरिमेंट काय होता हे आपल्याला माहितीये. त्याने 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले होते. एका याच्यामध्ये त्याने सिंगल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एकच व्हेरियंट घेतला, दुसऱ्या याच्यामध्ये त्याने 2 व्हेरियंट घेतले, म्हणजे मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस. 2 वेगवेगळे शेप्स आणि 2 वेगवेगळ्या पॅटर्नच्या मटारच्या बियांचा आणि त्यांच्या वेलींचा त्याने संकर केला. संकर म्हणजे हायब्रिडायझेशन केलं. त्यातनं त्याला काय काय मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या होत्या. त्याचं ऑब्झर्वेशन असं होतं की या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एकच कॅरेक्टरिस्टिक बघितली, त्याच्यामध्ये जे डॉमिनेटिंग कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा जो डॉमिनेटिंग ट्रेट आहे तो येणाऱ्या नवीन जनरेशन मध्ये दिसतो. आपल्यामध्ये पण बघा, मी हे तुम्हाला रिवाइज का करते हे फार इम्पॉर्टंट आहे म्हणून करते बघा. जसं उंच आणि बुटके, माणसांमध्ये सुद्धा काही लोक उंच असतात, काही बुटके असतात. आता याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीत काहीच लाजण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं नाहीये. माझा रंग, माझी उंची, माझा शरीर, म्हणजे शरीराचा आकार. बघा, काही लोकांचा आकार हा मुळातच वेगळा असतो, थोडासा फॅट असतो, त्याच्यात त्यांची काय चूक असते, निसर्गाने त्याला तसंच बनवलेलं असतं. काही लोक खूप गोरी असतात, त्यांना त्याचाही त्रास होतो. सो जसं देवाने आपल्याला बनवलंय तसंच आपण आहोत आणि आपण त्याचा आता बायोलॉजिकली अभ्यास करतोय. सो कृपया करून कोणीही कुठल्याही गोष्टीला मनावर घेऊ नका. आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना तर असं आपण खूपदा म्हणतो, हे बुटक्या इकडे ये. आता त्याच्यामध्ये त्याला त्याची उंची कमी आहे हा एकच त्याच्या मागचा अर्थ असतो. आपण असं म्हणतो, अरे शहाण्या इकडे ये. तर तो माणूस काय खरंच शहाणा असतो का? नाही ना. पण असे सगळे शब्द आपण जेव्हा वापरतो तर त्याला तर फिनोटिपिकली आपण त्याला बोलवत असतो. फिनोटाईप हा शब्दाचा अर्थ आहे फिजिकल अपिअरन्स. ठीक आहे. तर उंच आणि बुटके असे 2 पालक असतील. आपण आता माणसांचं पण बघूया, त्यातनं समजून घेऊया. आई किंवा बाबा ह्यांच्यापैकी एक उंच आहे आणि दुसऱ्याची उंची कमी आहे आणि नोटिसेबली कमी आहे. हा, तर अशा 2 पालकांची जी मुलं ती 100% उंचच होतात, कारण की दोघांमधला एक असा बघा, हे येते उंच बुटके आणि उंच बुटके. दोघांपैकी एक 100% टी, कॅपिटल टी वाला देणारे त्यांना, म्हणजे कॅपिटल टी वाला ट्रेड देणारे, असा जीन देणारे पुढच्या जनरेशन मध्ये, जो की उंच होण्याकरता उपयोगी पडतो. आणि उंच होणं हे बुटके होण्याला रेसेसिव्ह आहे. बुटके होणे हा रेसेसिव्ह जीन आहे आणि उंच होणं हा डॉमिनेटिंग जीन आहे. जीन्स आठवतंय, जनुक ते डीएनए वरती असतात. त्यातले एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी असे 2 आहेत. तर जर कॅपिटल टी असेल तर तो मुलगा 100% उंच होणार आहे. आता याच्यामध्ये बघा ना, आपण आई पण बुटकी आणि बाबा पण बुटके असं जर असेल तर बाळ 100% बुटकच होणार आहे उंचीला, कारण की त्यांच्याकडे कॅपिटल नाही, टी नाहीच आहे ना. कोणी विचार करा, प्रॅक्टिकल विचार करा. आपण लग्न करताना असा विचार करतो की आपल्याला सूट होईल अशी समोरची व्यक्ती असली पाहिजे. तुम्ही तुमचा विचार करा. जरी तुम्ही आता 9वीत आहात तरी कधी ना कधी तुम्ही लग्नाचा विचार करालच, किंवा तुमच्या घरात ताई, दादा, मोठे बहीण, भाऊ, कोण जे कोणी असतील, काका वगैरे, यांच्याबद्दल जर घरामध्ये लग्नाची चर्चा सुरू असेल तर आपण हा विचार करतो ना की आपल्याला सूट होणारी व्यक्ती, आपल्याला सूट होणारी फॅमिली अशी असली पाहिजे. खूप उंच मुलगी आहे आपली, तर तिला आपण तिच्या उंचीला सूट होईल असाच मुलगा बघू की नाही. माझीच एक मैत्रीण होती, ती खूप उंच होती, एवढी उंच होती, आम्ही सगळ्या जणी 5 फूट 4, 5 फूट 6 असे वगैरे होतो. तिची उंची जवळपास 5 फूट 9 होती, म्हणजे जवळपास 6 फुटाची तिची उंची होती. लाईक जनरली माणसांची एवढी उंची असते तेवढी तिची उंची होती. तिच्या घरात सगळेच उंच होते. आणि तिला जेव्हा लग्नाच्या वेळेला प्रपोजल्स येत होते ते सगळे तिच्यापेक्षा खूप कमी उंचीचे होते. ती सगळ्यांना रिजेक्ट करत होती. आणि मग त्याच्यावरती असं झालं की मग आम्ही तिला विचारायचो की अगं पण मग प्रॉब्लेम ती म्हणाली, अगं पण येत आहेत ते सगळे माझ्याहून कमी उंचीचे आहेत, मग मी कसं हो म्हणू, कमीत कमी माझ्या एवढं तरी असू दे.
म्हणलं करेक्ट आहे ना, लॉजिकली व्हेरी ट्रू. पण जर खूपच कमी उंची असेल, जे ह्या केसमध्ये म्हणते मी, तर ऑब्व्हियसली समोर येणारी पार्टी पण तशीच असली पाहिजे, तरच ती कपल सूट होईल ना एकमेकांना. म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी स्मॉल टी वाले जीन्स आहेत आणि आपल्याकडे पण स्मॉल टी वाले जीन्स आहेत. मग येणाऱ्या ऑफस्प्रिंग मध्ये पण 100% स्मॉल टी वाले जीन्स जातील आणि ते ऑटोमॅटिकली कमी होईल उंचीला. हे कशामुळे होतं? हे पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग जेनेटिकली आपला जो काही मेकअप आहे तो जातो ना पुढे त्याच्यामधनं. आणि ह्या प्रयोगातनं त्यांनी हे बघितलं की 3:1 म्हणजे 3 उंच असतील तर 1 बुटका, हा फिनोटाईप म्हणजे फिजिकल अपिअरन्स. आणि जिनोटाईप बघितलं तर 1:2:1 म्हणजे 1 100% उंच, 2 50-50% आणि 1 100% डायहॅब्रिड क्रॉस बनवलं. आता यावेळेला त्यांनी राऊंड आणि येलो ह्या डॉमिनेटिंग ट्रेट्स घेतल्या. 2 राऊंड आणि रिंकल्ड आणि ग्रीन सीड. रिंकल्ड म्हणजे त्याला असे ओबड धोबड असतात ना, अशा पूर्ण गोल नसतात त्या बिया अशा पूर्ण गोल नसतात, अशा श्रिंक झालेल्या, अशा त्याची स्किन खेचली गेल्यासारखी अशा, आणि हिरव्या रंगाच्या. असे मटार. आणि हे पिवळे म्हणजे ते पिवळे चणे असतात बघा, आपण ते खातो, काबले चणे बिणे असतात तसे कडकवाले, ते राऊंड आणि येलो हा त्याचा काय डॉमिनेटिंग ट्रेट आहे. आणि आपण जे मटार 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 म्हणून खातोय ना, ते ह्या ग्रीन रेसेसिव्ह जीन्स आहेत. आता त्याच्यामध्ये मगच सारखंच, पण आता 2 कॅरेक्टरिस्टिक घेतल्या तर टेबलवर किती मोठं 16चा टेबल झाला, 4x4 बरोबर ना, 16. आता तुम्हाला तुम्हाला मोजून घ्यायचं, आपण मोजूया नसेल केलं तर आता करूया आपण. कॅपिटल 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 सगळेच कॅपिटल RRYY हा 1 आहे. इथे मी लिहिला कॅपिटल R कॅपिटल Y आणि स्मॉल y हा तर 1 आहे. असा आणखी आहे कुठला? हा आहे. अजून काय का? मी जे काय करते ते बरोबर चाललंय का? येस मॅम. कॅपिटल R आणि स्मॉल y म्हणजे आता ह्या राऊंड असतील पण ग्रीन असतील. कॅपिटल R स्मॉल y 1. अजून दुसरे आहे का कोणी असे? कॅपिटल R स्मॉल y एकच दिसलंय मला, तुम्हाला नाही नाही. अच्छा, हे 2 होते का? दिसत नाही दिसतंय पण 2च आहेत. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. कॅपिटल R आणि मग 3 स्मॉल. हे 1 आणि 2. तुम्ही तुमचं पुस्तक समोर ठेवून करताय? नाही भाई, काय करू आता मी? सगळं तर मी बंद केलं इथलं आता. सगळं बंद केलं आहे, काय करणार? सगळं एकच आहे, हो की नाही?
ब्रेक होतो. स्मॉल आर आर, कॅपिटल वाय स्मॉल आय, हे 1 आणि हे 2. मुलं तुमच्या उत्तर करताय काय? का मी तीच करते अभ्यास? आणि 1:2:4 1:2:1 हे सगळं लिहायचं. 1:2 1:1 1:2 1:4 1:2 1:1 2 1:1. आपण काउंट केले ना आपले हे जे ऑफस्प्रिंग होते हे कसे होते हे आपण इथे काउंट केले. आता आपल्याला काय ह्यातनं समजलं की जे कम्प्लिटली राऊंड आहेत आणि येलो आहेत. आता मी त्याला रेड कलरने टिक करते. राऊंड येलो 1, राऊंड येलो 1, राऊंड नाहीये. हा राऊंड आणि येलो येस, राऊंड आणि येलो येस. बस म्हणजे हे 4 राऊंड आणि येलो असतील तर ते असे श्रिंक्ड आणि येलो, श्रिंक आणि ग्रीन. आता ते शोधायला लागतील आपल्याला. हा बघा हे राऊंड आहेत पण हे ग्रीन आहेत. नंतर हे राऊंड आहेत पण हे पण ग्रीन आहेत. आता ह्याला काय लिहावं लागेल? राऊंड इज टू ग्रीन म्हणजे हा एक राऊंड आहेत पण ग्रीन कलरच्या ह्यांच्या कुठे गेलं ते दुसरं? हा हे राऊंड आहे एक आहे आणि हा एक आहे. बरोबर म्हणजे झाले 2 आणि पूर्णपणे रिसेसिव्ह झाला 1. 4:2:2:1 शॉर्टकट मध्ये ह्याला आपण ठेवू शकतो 4:2:2:1. हा ह्या पूर्ण डायहायब्रिड क्रॉसचा एक्स्ट्रॅक्ट आहे. हे आहेत ह्युमन कॅरिओटाइप म्हणजे आपल्या क्रोमोझोम्सचे कसे दिसतात त्याचा चार्ट. 1, 2, 3 अशा 23 पेअर आहेत आपल्याकडे. 23व्या पेअरला ऑप्शन आहे आयदर इट विल बी XX और XY. दिस इज XX, दोन्ही एकसारखे आहेत आणि हा छोटा आहे तो आहे Y. दिस इज इन मेल्स अँड दिस इज इन फिमेल्स. फिमेल्स हॅव बोथ X क्रोमोझोम्स, वन फ्रॉम मदर वन फ्रॉम फादर. मुलांमध्ये Y इज डिरेक्टली कमिंग फ्रॉम द फादर अँड X इज कमिंग फ्रॉम द मदर. आता जरा इमॅजिन करा तुमचे जे बाबा आहेत ना, तुमचे बाबा, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आजीमध्ये कितीतरी गोष्टी सेम असतील कारण की डिरेक्टली आईकडनं आलेला आहे क्रोमोझोम्स. आणि जसे त्यांचे बाबा होते तसे त्यांच्यामध्ये खूप कॅरेक्टरिस्टिक्स असतील. म्हणजे दे आर परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ आई अँड बाबा. कारण की एक आईकडनं आलं एक बाबांकडनं आलं त्याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाहीये. इकडे मात्र घोळच घोळ आहे. दोनही एक्स आहेत. हा आईकडनं आलाय का हा आईकडनं आलाय, हा बाबांकडनं आलाय का हा बाबांकडनं आलाय सांगू नाही शकत. कोणता तरी एक आलाय, दुसरा पण कोणत्या तरी दुसऱ्याकडनं आलाय, पण दोन्ही एक्सेस क्रोमोझोम्स आहेत. सो त्याच्यामध्ये काहीच डिस्टिंक्ट नाही सांगू शकत आणि एक तर सगळ्या बायका सेमच असतात. सॉरी टू से, पण असतातच काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही वेगळ्या नाही करू शकत त्यांच्यामध्ये. पण म्हणूनच माणसांचं आयुष्य खूप सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड आणि लेस कॉम्प्लिकेटेड असतं. वेअर एज गर्ल्स आर व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड टू टॉक अबाउट टू अँड टू बी अबाउट टू. हो की नाही मुलींना? तुम्हाला समजू शकतं मी काय म्हणते. सो ह्याच्यामध्ये आपली काही चूक नाहीये, आपण तसे बनलोय आणि निसर्गाने आपल्याला तसं बनलंय. पण ह्या सगळ्या आपल्या जेनेटिक मेकअपला जर तुम्ही बघितलं तर ह्या क्रोमोझोमल लेवलवरती जर काही गडबड झाली तर होतात जेनेटिक डिसऑर्डर्स. त्यातला पहिला जो आपण बघितला होता
तो होता डाऊन सिंड्रोम किंवा ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. आता 21st क्रोमोझोम हा इथला क्रोमोझोम आहे. इट इज नॉट अ सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम, सेक्स या शब्दाचा अर्थ आहे लिंग. आय एम टॉकिंग अबाउट प्युअर बायोलॉजी. त्याच्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ आपण बायोलॉजिकलीच घ्यायचा. लोकांनी वाटेल तसे त्याचे अर्थ घेतलेत आणि वाटेल त्या गोष्टी त्याच्यावर ते बोलतात. बट वी आर सायन्स स्टुडंट्स, वी नो व्हॉट इज द फॅक्ट. सो इट इज ऑल अबाउट बिंग अ मेल ऑर अ फिमेल. ठीक आहे. तर 21वा क्रोमोझोम बघा हा आहे. 21व्या क्रोमोझोमचा मुलगा किंवा मुलगी असण्याशी काही संबंध नाहीये. त्याचा संबंध येतो डेव्हलपमेंट. जर या एक्स क्रोमोझोम जर ह्या 21st पेअर मध्ये एक क्रोमोझोम वाढला तर 46 ना, 23 2 46, सगळे मिळून 46 झाले. आणि एक ऍडिशनल जर आला तर किती होतं? 47. म्हणजे 46+1 अशी ट्रायझोमी आपण काय म्हणतो? डाऊन सिंड्रोम. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये मतिमंदत्व किंवा गतिमंदत्व असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ह्या मुलांना तुम्ही बघूनच सांगू शकता की हे थोडे वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं नाक, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण ही लहान बाळासारखीच असते. ते मोठे झाले पण ते मोठे होत नाही. ते लहान असताना पण कळतं की हे बाकीच्या बाळांपेक्षा वेगळे आहेत. आणि त्याच्यात त्यांची काही चूकच नसते, कारण त्यांचे क्रोमोझोम नंबरमध्ये गडबड झालेली आहे. आणि ते कधी होतं? गर्भामध्ये होतं. ठीक आहे, आईच्या पोटात असताना. नंतर होता टर्नर सिंड्रोम. ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की जर आपल्याला आपले जे ऑटोझोम्स आहेत त्यांची ॲबनॉर्मॅलिटी तर वरती कळली, पण सेक्स क्रोमोझोम मध्ये जर काही गडबड झाली तर. आता टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं? 44+X. म्हणजे हे काय होतं की 44 रेग्युलर आपले क्रोमोझोम्स आहेत. आता 46 होण्याकरता हा एक आणि ह्याच्या बरोबर एक असं पाहिजे की नाही. आणि हा गर्ल्स मध्ये होतो. म्हणजे हा का कशामुळे गडबड होते याच्यामध्ये एक एक्स आहे. एक्स इंडिकेट्स अ फिमेल. याच्याबरोबर आणखी एक एक्स यायला पाहिजे होता. कोणत्या तरी आई किंवा बाबांकडचा तो आलेला नाहीये. सो नॉर्मल 44+XX न होता इट इज जस्ट 1X. सो इट इज इनसफिशियंट टू बी अ नॉर्मल ह्युमन बिंग, दॅट टू अ लेडी. मग त्या स्त्री म्हणून जन्माला येतात जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप झालेले नसतात. म्हणजे त्यांना रिप्रोडक्शन करता येत नाही. हॉर्मोनल प्रॉब्लेम्स, इंटरनल प्रॉब्लेम्स अशा भरपूर गोष्टी होतात. बिकॉज प्रत्येक सेलमध्ये हा पेअर कम्प्लीट नाहीये. दे हॅव ओनली 45 क्रोमोझोम्स इन देम. ठीक आहे. हा एक विचित्र सिंड्रोम आहे. असा पुरुषांमध्ये पण आहे. ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? क्लिनेफेल्टर सिंड्रोम मध्ये आपण काय पाहिलं होतं? 44+XX Y. आता बॉईज मध्ये एक्स आणि वाय पाहिजे की नाही? तिथे ऍडिशनल एक्सची काय गरज आहे? पण तो येतो. तो नाही यायला पाहिजे पण तो येतो. आणि तो आला की ते नॉर्मल पुरुषांसारखे न वागता दे हॅव ॲबनॉर्मॅलिटीज इन 6 क्रोमोझोम्स. आणि मग त्या पुरुषाच्या शरीरामध्ये हे कन्फ्युजन असतं की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट सारखं वागायचंय का फिमेल रिप्रोडक्टिव्ह. बघा ना, इट इज हॅव्हिंग XX ऑल्सो and it is having XY also. So there's a confusion in the hormonal and the फॉर्मल लेवल. काय ते बनतानाच गडबड आहे त्याच्यामध्ये. कळलं? म्हणजे अशा पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा त्या पुरुषांना रिप्रोडक्शन करणं शक्य नाही. दे आर स्टेराईल. स्टेराईल या शब्दाचा अर्थ आहे की पुनरुत्पादनाला अक्षम, सेक्शुअली स्टेराईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं डिसिजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन. एखाद्या नॉर्मल जीन मध्ये बदल झाला. आपला डीएनए इज मेड अप ऑफ ह्यूज नंबर ऑफ असा कर्व स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये सगळे जीन्स बसलेले आहेत. एखाद्या सिंगल जीन मध्ये म्युटेशन झालं तर काय होऊ शकतं? त्याच्यामध्ये काही बदल होतात. त्यातला पहिला आहे अल्बिनिझम, ज्याला आपण मराठीमध्ये श्वेतकुष्ठ म्हणतो. म्हणजे किंवा तो पांढरा 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 होणारा रोग असं म्हणतो. त्याला आणखीन काहीतरी म्हणतात मराठीमध्ये. कोड 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 आले असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये कुठलं तरी एखादा आपल्या शरीरामधला जो जीन आहे, जो ब्लॅक कलर मेलॅनिन पिगमेंट प्रोड्यूस करणारा आहे, त्याच्यामध्ये चेंज होतो. म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये मेलॅनिन बनवायला पाहिजे तितक्या प्रमाणात ते बनत नाही. आणि मग आपल्या शरीराचा, आपल्या केसांचा, आपल्या बुबुळांचा रंग जसा असला पाहिजे तसा तो नसतो. मग ते लोक जरा वेगळे दिसत आणि त्यांना वेगळे त्रास पण होतात. बरोबर ना? सिकल सेल अॅनिमिया आपण मागच्या वेळेला बोललो होतो. नॉर्मल आपल्या बॉडीमधले जे काही आरबीसीज असतात, रेड ब्लड सेल्स, ते असे असतात बघा. त्या जेम्सच्या गोळ्या असतात ना अशा लाल रंगाच्या, आणि याला थोडासा मध्ये खाला खड्डा असतो असा आतून, असे असतात.
पण हे नॉर्मल आरबीसीज आहेत. ह्याच्याऐवजी असे आरबीसीज बनले तर कसं काय तुमचं काम बरोबर होईल मला सांगा बरं. आरबीसीचं काम असतं आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कॅरी करून घेऊन जाणं. पण सिकल सेल असे सी शेप्ड अर्धवट अर्धवट असे जर आपले आरबीसीज असतील देन हाऊ कॅन दे कनेक्ट विथ हिमोग्लोबिन. सरफेस एरिया कमी होतो, त्यांची कॅपेबिलिटी टू वर्क कमी होते आणि मग ऑक्सिजनची डेफिशियन्सी होते आणि मग खूप सारे ब्रीदिंग प्रॉब्लेम, सर्क्युलेटरी प्रॉब्लेम हे होत असतात. ह्याचं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये रिअल एक्झाम्पल पण दिलं होतं. माझ्या मैत्रिणीचंच तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, बरोबर. सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर म्हणून माहिती असली पाहिजे. मग आता रेमेडीज म्हणजे काय की ह्याच्यावरती कॅरियर और सफरर शुड अवॉइड मॅरेज. हे आपल्या नात्यांमध्ये लग्न करूच नाही कधी. वेगळ्याच लोकांची लग्न करावी. सॉरी टू से दिस, मी एकदा असंच मस्करीमध्ये बोलले होते की आपण खूप असे शहरात राहणारे आणि एकदम असे काय बरं म्हणतो कमी कष्ट किंवा कमी धावपळ, धावपळ असते वेगळ्या स्वरूपाची, मला हे फोटो आवडत नाही अजिबात, अशी वेगळ्या स्वरूपाची धावपळ आपण करतो, गडबड करतो, स्ट्रेसफुल लाईफ असतं. तर शहरातल्या लोकांनी जंगलातल्या लोकांशी लग्न करायला पाहिजे, तरच होणारी नेक्स्ट जनरेशन जी आहे ती फिजिकली फिट राहील. तुम्ही विचार केलाय का शहरातल्या लोकांना एवढे फिजिकल प्रॉब्लेम का असतात? कारण की त्यांचं शरीर आता अशा रुटीनला बेस्ट ऑक्युपाईड झालंय की त्यांना कष्ट करण्याची सवय नाहीये. एका बटणावरती त्यांच्या सगळ्या घरातल्या गोष्टी होतात, बरोबर ना. व्हेरेस तुम्ही जंगलासारख्या ठिकाणी जिथले तुम्ही तिथल्या लोकांना बघेल कसले स्ट्रॉंग असतात ते. पावसामध्ये ते थंडीमध्ये उन्हामध्ये कसेही राहू शकतात पण त्यांना काहीही होत नाही. द रिझन इज त्यांची बॉडी टेकअप करते ते सगळे चॅलेंजेस, नॅचरल डिझास्टर्स किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स असतात. जंगलामध्ये बट दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. आणि शहरात कम्पेअर्ड वेगवेगळे हार्ट अटॅक येणं किंवा डायबिटीज होणं, बीपी असणं शहरात. वी विल एंड अप अवर लेसन, वरचा लेसन मी त्याचा काही पार्ट रिवाइज केला बिकॉज आय वॉन्ट टू रिवाइज दॅट फॉर एव्हरीबडी. मागच्या वेळेला आपले काही लोक नव्हते, सो ते मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. म्हणून आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मला सांगा की काय वाटतं तुम्हाला, असं करावं का आपण? टीचर आवाज ब्रेक अरे झाला. आहात का नाही? टीचर आवाज ब्रेक झाला, आता एकदा रिपीट करा. ब्रेक झालं. आहे मॅम, आहे. अगं मी असं विचारलं, माझा आवाज मोठा आहे का बघूया, लेट मी सी. हा, माझा आवाज व्यवस्थित मोठा आहे आणि मला चांगली रेंज पण आहे. एक काम करते, मी स्क्रीन शेअरिंग बंद हो करते मॅम, आता जरा. आणि माझा कॅमेरा पण बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बहुतेक ऐकू येईल मी काय म्हणते. आता येतोय बघा. ऐका, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, सी शहरात राहणारे लोक, एक मिनिट, एक मिनिट. मी असा प्रश्न विचारला की शहरात राहणारे लोक आणि जंगलात राहणारे लोक अशी आपण विवाह संस्था सुरू करायची का? व्हॉट यू से? असं केल्याने काय होऊ शकतं? पटापट बोला रे, एवढा विचार करू नका. हा काही स्कॉलरशिपचा पेपर नाहीये. हॅलो मॅम. हा बोला. मॅम काय प्रश्न विचारला? प्रश्न थोडा मजेशीर आहे, वेगळा आहे. शहरात राहणारी लोक ह्यांची लग्न जंगलात राहणाऱ्या लोकांशी करावी का? क्वेश्चन रिपीट करा. अरे, शहरात राहणाऱ्या लोकांनी जंगलात राहणाऱ्या लोकांबरोबर लग्न करावी का? नो. वाय तेजस, वाय नो? तेजसला नाही वाटतं. माईक ऑन कर आणि सांग बरं का नाही. बाकी कोणाला काहीच वाटत नाहीये.
करायची तर करा, नाही तर नका करू. आम्हाला काय फरक पडतो, आम्ही थोडे जाणार आहे तिकडे मॅम काय विचारलं आहे? त्यांच्या लग्नात. येस हे मॅम. भगवान, तुम्हाला माझा अजिबातच आवाज येत नाहीये का? येतोय मॅम मॅम. माझे इथे नेटवर्क इश्यू आहे, मला येत नव्हता. ओके, मी 5व्यांदा प्रश्न विचारते, ऐका. शहरात राहणाऱ्या लोकांनी जंगलात राहणाऱ्या लोकांबरोबर लग्न करावी का? हो मॅम तेजसने करावी उत्तर लाग दिले नो. येस मॅम करावी. करावी लागते. का रे विजय, असं का वाटलं? म्हणजे विजय कोणाचं नाव आहे, तुझंच आहे का? सॉरी, हा आय डोंट मॅम. नो. हा, मग येस सांग, मॅम. का असं वाटतं कारण तुला? कारण मॅम आपण जर आपल्याच याच्यातल्या जर म्हणजे एखाद्या मुलीने एखाद्या मुलाशी आपल्याच नात्यात जर लग्न केलं तर त्यांच्या पुढच्या येणाऱ्या अपत्याला ती खूप रोगांचा सामना करावा लागेल, जसं की डाऊन सिंड्रोम, परत त्याला सिकल सेल ॲनेमिया अशा रोगांचा सामना करावा लागेल. मग त्यापेक्षा जर आपण वेगळ्या ह्याच्यातल्या आपल्या म्हणजे आपल्या घरातले सोडून जसं की जंगलातील अशांची जर विवाह केला तर ते हे असं होऊ शकत नाही म्हणून. आता मी जे काय बोलले याच्यावर आणखी कोणाला बोलायचंय का? प्रश्न कसा आहे बघा, डेंजरस प्रश्न विचारते मी, मला माहितीये. विचार करून मलाच आता भीती वाटायला लागली, मी काय प्रश्न विचारला तुम्हाला. सांगा. बरोबर आहे, त्याचं लॉजिक करेक्ट आहे, तेजसचं पण लॉजिक करेक्ट आहे. अर्धवट सांगितलं त्याने, का नाही ते, पण ठीक आहे. बाकीच्यांनी सांगा. मयूर, अदिती, काजल, कोमल, जागृती, पटपट बोला ग. मला नवा लेसन सुरू करायचंय. मॅम मी जे सांगितलं ते बरोबर होतं का? तुझे सांगितलं एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे. त्याचा दुसरा अँगल मी सांगेलच आता, पण आधी आणखीन कोणाच्या डोक्यामध्ये काही शिस्त आहे का जरा बघून आपण. काय रे मयूर, तू काय करशील? मयूर म्हणेल मला 10वीची परीक्षा तरी देऊ द्या, लांब लांबपर्यंत कुठे माझ्या लग्नाचा विषय नाहीये जगामध्ये. मयूर, हॅलो. काय मॅम? बघ काय मॅम, काही नाही झाला प्रश्न 6 वेळा विचारलाय मी. मॅम जंगलातील लोकांना शहरी भागात राहणार, अरे नाही, तो जंगलात जाईल ना. जो व्यक्ती जंगलातला आहे तो शहरात नाही सॉरी, जो शहरातला तो जंगलात जाईल, असं करता येईल ना, तरी त्याला जमणार नाही. काय मग अदिती, काय वाटतंय तुला? जागृती, त्याचा मुद्दा बरोबर आहे. नाही, मी ना रिपीट करणार आहे आता प्रश्न, मी 5-6 वेळा सांगितलंय. आता मी तुम्हाला नाही, त्याचं उत्तर सांगते. क्वेश्चन ऐकला पण काय आन्सर तुझाच आवाज मला येत नाही. क्वेश्चन ऐकला पण आन्सर काय देऊ हे समजत नाहीये. हा, प्रश्नच असा आहे ना. चला, आपण दोन्ही गोष्टींचा जरा विचार करूया. एक गोष्ट तर बरोबर सांगितली, विजयने करेक्ट सांगितलं की आपल्या आपल्या नात्यामध्ये लग्न केल्यामुळे अनेक जेनेटिक डिझॉर्डर्स म्हणजे अनुवंशिक रोग होऊ शकतात, हे 100% बरोबर. मग त्याचं सोल्युशन काय आहे की जे लोक लग्न करणारे आहेत त्यांनी आपापल्या ब्लड टेस्ट करून घेणे. हे माहिती असलं पाहिजे आपल्याला की समोरच्या व्यक्तीशी, ज्याच्याशी कोणाशी आपलं लग्न ठरलंय, त्याच्याकडे किती पैसे आहेत, किती गाड्या आहेत, किती किती एकर जमीन आहे, शेतात काय पिकतं, घर कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यात येतं, त्याचा इन्कम किती, जॉब किती करतो, करण्याची सवय नाही. हा बरोबर आहे. थांब, आपण बोलूया, करेक्ट विचार आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, हे माहिती करणं जसं आपली जबाबदारी आहे तसं हे पण माहिती आपल्याला असलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला त्याच्या शरीराच्या हिशेबाने, तुम्हाला मी मागे पण बोलले होते की आपल्याकडे आपल्या पद्धतींमध्ये लग्न करताना नाडी बघतात आणि गोत्र बघतात. ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एका गोत्रामध्ये लग्न होत नाही आणि एका नाडीची माणसं पण लग्न करत नाहीत. ह्याच्यामध्येच आपल्या शरीराचं, जसं मी म्हणलं होतं, वात पित्त कफ प्रकृती असते, तशी समोरच्याची पण वात पित्त कफ असते. माझी कफ प्रवृत्ती, समोरच्याची पण कफ प्रवृत्ती, तर मुलांना 100% कफाचा त्रास होईल ना. तसं होऊ नये म्हणून नाडी बघतात. नाडी काय, आद्य मध्य का अंत्य, आणि गोत्र बघतात. आपला गोत्र म्हणजे आपला मूळ पुरुष, जसा माझा मूळ पुरुष असेल तसा माझ्या नवऱ्याचा नाही असला पाहिजे. जर एकाच मूळ पुरुषातनं आमच्या फॅमिली झाल्या असतील, भले आडनावं वेगवेगळे असतील, शहरं वेगवेगळी असतील, तरी पण
आमचं जेनेटिक एकच माणूस आहे ना ज्याच्याकडनं त्याचे आणि माझे जीन्स आलेत, मग ते इथल्या इथे अवॉइड होतं. म्हणून खरं तर आपल्याकडे पत्रिका बघतात, कळलं का, किती गुण जुळले, काय जुळले. ह्याच्या बरोबर ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ह्या 2 तर बघतातच बघतात. हे आपल्याकडे केलं जातं आणि हे फार पूर्वीपासून केलं जातं आणि आपल्या पूर्वीची लोक खूप बुद्धिमान होती म्हणून ते हे सगळं चेक करायचं. पण आता जे मी तुम्हाला विचारलं की आणि जंगलातल्या मॅम ब्लड लोकांबरोबर लग्न करावं का, एक त्याची सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी होईल की येणारं जे अपत्य आहे ना ते हा सांगा विजय, मॅम जर ब्लड ब्लड ग्रुप चेक करायचं असं सर मॅम जर लग्न चालू आहे. ब्लड ग्रुप सेम असेल तरी पण विवाह करू नये ना? नाही नाही, ब्लड ग्रुपचा काही प्रॉब्लेम नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही असलं पाहिजे. माझा पॉझिटिव्ह आणि नवऱ्याचा निगेटिव्ह किंवा नवऱ्याचा निगेटिव्ह बायकोचा पॉझिटिव्ह असं नाही पाहिजे. दोघांचं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आमच्याच घरामध्ये माझं पण बी पॉझिटिव्ह आहे, माझ्या मिस्टरांचं बी पॉझिटिव्ह आहे, आमची मुलं पण बी पॉझिटिव्ह आहे, मी चौघही बी पॉझिटिव्ह आहोत. जसे मी तशी माझी फॅमिली झाली आहे. सांगायचं मुद्दा पॉझिटिव्ह, पण बी पॉझिटिव्ह म्हणजे बी पॉझिटिव्ह इन ऍटिट्यूड असा आम्ही त्याचा अर्थ घेतलाय. पण सांगायचा मुद्दा असा, हे माहिती असावं आणि आपल्याला याचं ज्ञान असावं की आपण समोरच्या माणसाचा हे बघतात की नाही बघा, तुम्ही विचार करा की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला फार रोग आहे का, असं काही फॅमिली हिस्ट्रीमध्ये आहे का की कोणाला काही वेडसरपणा होता किंवा काही अपघाती मृत्यू झाले, हे सगळं विचारतात की नाही आपल्याकडे लग्न करताना. काय विचारतात, अंदाज येतो की नाही समोरच्या. बोल ना तेजस. हँड केलाय, बोल ना बाबा. बरं ठीक आहे, तू चॅट बॉक्स मध्ये टाक. चला असं करूया, मी याचं उत्तर तुम्हाला देत नाही आता. चांगला विषय रंगला, चला तुम्ही डोकं त्याच्यावर जरा चालवा आणि आपल्या ग्रुपवर हा हा विचार करून उत्तर द्या. हवं तर तुम्ही कोणाला तरी कन्सल्ट करू शकता. तुमच्या आईबाबांना विचारताना जरा सांभाळून विचारा. ते म्हणतील हा काय फालतू प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला एक देतील ठेवून, असं नको व्हायला. ज्याला ह्या गोष्टीचा हॅलो मॅम, अर्थ आवाज येतोय? कळेल की आपण का बोलतोय हे सगळं, त्याला नक्की विचारा. आणि मला सांगा की जंगलातल्या माणसांनी शहरातल्या माणसांची लग्न करावी का. आता आपण त्याच्यावर काही काही चर्चा केली आहे, मग बाकी आपण ना पुढच्या लेक्चरला बोलू त्याच्याबद्दल. मला जरा संगवून ठेवायचं आयुष्य. माझा आवाज, तुझा आवाज येतोय, कोण बोलतोय. आवाज एवढा मला रे. ठीक आहे, चला वी विल स्टार्ट द न्यू लेसन, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय. मॅम पुन्हा आवाज ब्रेक द होत नेम आहे. इटसेल्फ सजेस्ट इट इज हॅविंग बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी. आपण याची सुरुवात मागच्या वेळेला केली होती ना, टिश्यू पर्यंत आपण आलो होतो. ओके, सुरुवात फक्त बघितली होती की काय असते बायोटेक्नॉलॉजी. चला आता तुम्हाला मी मज्जा सांगते. मज्जा अशी आहे, आम्ही जेव्हा 12वीला होतो मॅम आवाज येत नाही. हो टीचर, आवाज येत नाहीये.
हॅलो मॅम. ओके, आता माझा आवाज येतोय का? हो टीचर, आता येतोय. येस मॅम. गॉड, थँक गॉड. हे तुम्हाला माहितीये का मुलांना, मी एक नवं सिम कार्ड घेणार आहे आता. मी सगळं करून पाहिलंय माझ्या घरामध्ये. वायफायच्या बाजूला बसून पण मध्येच हा प्रॉब्लेम येतो. हॅलो मॅम. ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं, बोला. मॅम आवाज येतोय का? हॅलो, बोला की. हॅलो मॅम, आवाज येतोय? हो, चांगला येतोय, बोल. मॅम 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 मग जो तुम्ही प्रश्न विचारला होता ना, हो येतोय, हो ना. हॅलो मॅम, जर आता एकाचं पॉझिटिव्ह आणि एकाचं निगेटिव्ह असेल तर मग काय होईल? हा हा क्वेश्चन. तसं काही प्रॉब्लेम येत नाही, पण जे बाळ असते की नाही आईच्या पोटामधलं, आता पॉसिबिलिटी काय आहे की बाळाचा ब्लड ग्रुप पण पॉझिटिव्ह होईल किंवा निगेटिव्ह होईल. आता मजा अशी आहे, समजा आईचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे आणि बाबांचा निगेटिव्ह आहे, तर बाबांमध्ये पण निगेटिव्ह झाला तर आईच्या पोटामध्ये असलेलं बाळ निगेटिव्ह आणि आई स्वतः पॉझिटिव्ह. जेव्हा आपल्या शरीरामध्ये दुसरं रक्त, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे पण बदल आहेत, बरोबर ना? पॉझिटिव्हला पॉझिटिव्हच रक्त लागतं, येस मॅम. समजलं? हा, असा प्रॉब्लेम झाला तर मग प्रेग्नन्सीमध्ये गडबड येते. आणि मग जर हे लवकर रिअलाइज झालं तर मग त्याच्याकरता वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. म्हणजे 9 महिने बाळ आईच्या पोटामध्ये सुरक्षित राहायला पाहिजे. आपलं शरीर काय करतं, हे आपल्या शरीराला घातक आहे असं जे दिसतं त्याला स्वतः शरीर काय करतं, WBC ने पाठवून ठार मारून टाकतं, बरोबर? WBC आपल्या शरीरातल्या आर्मी आहेत. जेव्हा असं काही वाटतं की ही काहीतरी गडबड झालेली आहे, तर छोटासा फिटस असतो, एक छोटासा बॉल जो आईच्या पोटात असतो, पण त्याचा ब्लड ग्रुप जर वेगळा असेल तर तो सर्व्हाइव्ह कसा करेल आईच्या पोटामध्ये? म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र लग्न करत नाहीत, किंवा केलं तर मग त्यांना आधीपासून ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो. बघा, आपली लग्न संस्था ही सगळ्यात पवित्र संस्था आहे, जी हे सांगते की तुमची येणारी पुढची जनरेशन ही चांगली असली पाहिजे, बरोबर की नाही? आणि ते फालतू पिक्चर मध्ये दाखवतात वगैरे, तसं काहीही खऱ्या आयुष्यामध्ये कोणीही करू नये, कारण की ते सगळं टाइमपास असतं. खरं आयुष्य हे वेगळं असतं आणि ते खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेमनी भरलेलं असतं. म्हणून आपल्याकडे पूर्वापार ज्या पद्धती चालत आलेल्या असतात ना, समाजामधल्या काही पद्धती असतात, त्याच्यामध्ये या सगळ्याचा ऑलरेडी विचार केलेला असतो. आपण किंवा आपली मुलं ह्यांना समाजाकडनं किंवा समोरच्या कुटुंबाकडनं कमीत कमी त्रास व्हावा, याच्या हिशोबाने काही गोष्टी समाजाने आखून दिलेल्या असतात. अर्थात काही गोष्टी समाजाने दिलेल्या चुकीच्या पण आहेत, काही प्रथा पण चुकीच्या आहेत, पण तुम्ही त्याला रिपेअर करू शकता. जेनेटिक प्रॉब्लेमला तुम्ही काय करू शकता? म्हणून काय चाललंय ह्याचा डोळसपणे विचार करायचा, हे का आहे ह्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करायचा. आपल्याकडे सांगितलंय का? मग सगळ्या मूर्खांचा बाजार आहे. काही सांगून ठेवलं असेल आम्हाला, आम्ही मॉडर्न लोक आहोत, आम्ही काही जुन्या गोष्टी पाळत नाही, आम्हाला या परंपरा काही आवडत नाही. जा मग खड्ड्यात. नाही आवडत तर जा मग लव्ह मॅरेज करा, अशा माणसाशी लग्न करा ज्याचे आणि तुमचे प्रॉब्लेम सेम आहेत. मग दिवसभर आणि आयुष्यभर रडत बसावं लागतं. सो म्हणून ह्या गोष्टी जिकडे जिकडे शक्य तिकडे तिकडे चेक करून थांबवलेल्या असतात, बरोबर? आणि मला असं वाटतं की आयुष्य ना खूप मोठं आहे आणि प्रॅक्टिकली डोकं शांत ठेवून विचार करण्याचा निर्णय आहे लग्न. त्याच्यामुळे आपलं सगळं आयुष्य बदलतं, आपल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांचंही आयुष्य बदलतं, बरोबर आहे की नाही? प्रॅक्टिकली विचार करून मला या प्रश्नाचं उत्तर द्या. मग जितकं तुमचं डोकं शांत असेल, जितके तुम्ही प्रॅक्टिकल या गोष्टीचा विचार कराल, तितकं तुम्हाला कमीत कमी त्रास होईल. कमीत कमी येणाऱ्या प्रॉब्लेम्सना तुम्ही स्वतः सांगू शकता की निर्णय माझा होता, मी विचार करून घेतला होता, हो की?
ते असे काय सैराट बिराट मूवीज बघून काय होत नसतं आयुष्यामध्ये, तेवढा पुरतं असतं ते. आणि मान्य आहे, आणि मी खूप रिस्पेक्ट करते त्या फिलिंगला, की एखादी व्यक्ती चांगली वाटणं किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी चांगलं वाटणं ही खूप चांगली फिलिंग आहे. आणि त्या भावनेला मी खूप रिस्पेक्ट करते, त्याला जगात प्रेम बिम म्हणतात. पण ते कोणाबद्दल, कधी, कुठल्या वयामध्ये, आणि त्याचं पुढे काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण बायोलॉजी शिकतोय. सो हे सगळं चेक करून जर तुम्हाला समजलं नंतर ब्लड ग्रुप टेस्ट केल्यावरती की हे काही काम करत नाही, मग काय कराल तुम्ही त्या प्रेमाचं? लोणचं घालाल. सो जो विचार आहे तो किती बरोबर आहे? बंद कर. बरोबर, हे तुम्हाला कळलं का? म्हणजे मी सगळ्याच बरोबर गोष्टी आहेत असं म्हणत नाहीच आहे, पण ज्या बरोबर आहेत त्यांना आपण बरोबर म्हटलंच पाहिजे की नाही, समजून उमजून म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? येस मॅम. मॅम मग जो तुम्ही तो प्रश्न विचारला होता ना, त्याचं ते उत्तर असेल का जेनेटिक हिस्ट्री त्यांनी केली पाहिजे, म्हणजे दोन्ही आणि म्हणजे नवरा बायकोने दोघांनी विवाह करण्यापूर्वी जेनेटिक्स ही महत्वाची असते. काही जेनेटिक डिसऑर्डर फॅमिलीमध्ये रसनमध्ये असू शकतात ना, असू शकतात. आणि जे मग प्रॅक्टिकली मॅम त्यांनी लग्नापूर्वी जेनेटिक टेस्टिंग करून काही जेनेटिक डिसऑर्डरची शक्यता आहे का ते पाहता येते. आणि जंगलातील लोकांनी शहरातील लोकांसोबत विवाह करताना लग्न झाल्यास त्यांच्या अपत्यांना जर काही जेनेटिक डिसऑर्डर्स होण्याची शक्यता कमी होईल, कारण त्यांचे जेनेटिक डायहायटिक जास्त असते ना. करेक्ट आहे ना. वेगळेच प्रॉब्लेम होतील ना. पण ती काय बोलेल ह्याला कळणार नाही, ही काय बोलेल त्याला कळणार नाही, ती कच्चं भाज्या बिज्या खाईल, ह्याला पण हा म्हणेल हे काय मला मॅगी आवडतं, हे वेगळे प्रॉब्लेम येतील. पण जसं तो बोलला होता, शहरातल्या लोकांना जंगलात, जंगलातल्या लोकांना शहरात, हे दोन्हीकडे राहणं शक्य नाहीये. जेनेटिकली मात्र ते ऑफस्प्रिंग खूप खूप चांगलं सर्व्हाइव्ह होईल. पण परत हे अवलंबून आहे की त्यांचा जेनेटिक मेकअप किती वेगवेगळा आहे. बरोबर ना? म्हणजे मॅम जंगलातील लोक ही प्राकृतिक आणि साधी असणार आणि शहरातली लोक ही आधुनिक आणि व्यस्त असतात ना. बरोबर आहे. शहरातल्या लोकांना सुखी आयुष्याची आणि स्ट्रेसफुल आयुष्याची सवय असते, जंगलातल्या लोकांना कष्टाची सवय असते. त्याच्यामुळे त्यांचं शरीर हे असं बनलेलं असतं की ते कुठल्याही गोष्टीला झेलू शकतात आणि लढू शकतात त्याच्याशी. असं शहरातले लोक करत नाहीत, अशातला भाग नाही. त्यांच्या लढाया वेगळ्याच असतात, वेळेबरोबर असतात, लोकांबरोबर असतात, न बोलता मनात साठवून ठेवणं वगैरे असे सगळे विचित्र कामं त्यांना करावी लागतात, कारण ते शहरात राहतात. सोफेस्टिकेटेड लाईफचे दुष्परिणाम. पण ह्याच्यामुळे ते निसर्गापासून, स्वतःपासून लांब लांब जातात. म्हणून मेंटल स्ट्रेस होणं, डिप्रेशनमध्ये जाणं, असे मेंटल स्ट्रेस पण त्यांना असतात. शहरामध्ये ते नसतात. तिथे वेगळ्या गरजा असतात, तिथे वेगळी लढाई असते, तिथे जीवन मरणाची लढाई असते. सो या दोन एक्स्ट्रीमली वेगळ्या कंडिशन्स आहेत. सो म्हणून तुम्हाला मी मुद्दाम असं पझल टाकलंय की काय होईल, चांगलं होईल. जर त्या दोघांचा जेनेटिक मेकअप एक्स्ट्रीमली वेगळा असेल तर होणारा ऑफस्प्रिंग. अरे एक खूप भारी वेबसिरीज होती, मी तुम्हाला बोलले पण असेल कधीतरी, मागच्या वर्षीची सुरुवातीला आली होती नेटफ्लिक्सवर असं मला वाटतं, काला पाणी. एकदम भारी. त्याच्यामध्ये हा टॉपिक दाखवला होता आणि त्याच्यामध्ये खरं असं दाखवलं होतं की तुम्हाला अंदमान माहितीये ना, अंदमानला काळं काळं पाणी आहे समुद्राचं. तर येस मॅम. तिथल्या एका लोकल असे जे असतात ना, म्हणजे आदिवासी लोक, त्यांच्याकडे एक पाण्यामधनं येणारा जो रोग असतो त्याच्यावरती त्यांच्या जीन्स मध्ये ऑटोमॅटिक एक औषध असतं, त्यांच्या ब्लड मधनं ते काढून ते औषध बनवतात. मस्त वेबसिरीज होती, खूप चांगली, सायन्स बेस्ड. पण सांगायचा मुद्दा असा की असं होऊ शकतं. आणि कदाचित असं वाटतंय मला की ह्युमन रेस डेव्हलप करण्याकरता किंवा सर्व्हाइव्ह करण्याकरता अशा वेगवेगळ्या गोष्टी नेचर आपोआप घडवून आणतं. आपण मुद्दाम काही करायला जात नाही, हे आपोआप घडतं. नेचर ट्राईज टू व्हॉट वी कॅन से टू कीप एव्हरी टाईप ऑफ स्पीसीज अलाइव्ह. प्रत्येकाला जगण्याचा पूर्ण अधिकार नेचर देतं. इन केस असं झालं की जेनेटिकली ह्युमन रेस ही वीक होत चाललेली आहे, तर ती स्ट्रॉंग होण्याकरता असा काहीतरी स्वतःच नेचर पर्याय शोधून काढेल ज्याच्यामध्ये ह्याला सर्व्हाइव्ह करण्याचे चान्सेस मिळतील. जे आपण आता बोललोय हे जस्ट एक थॉट आहे, पण हे प्रॅक्टिकली होऊ शकतं आणि हे आपण नाही करणार, हे सुद्धा नेचर करेल. ठीक आहे, चला आता आपण वळूया आपल्या नव्या टॉपिककडे, जो आहे इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. चला, याच्यावर तुम्ही एक होमवर्क घेऊ शकता, तुम्ही एक निबंध लिहू शकता. मी पाहिलेले लग्न असे झाले तर थिंक ऑफ इट, व्हॉट काइंड ऑफ मॅरेज इट वुड बी. ठीक आहे,
चला, इंट्रोडक्शन टू बायोटेक ह्या लेसन मध्ये काय होत बघूया. आता बायोटेक्नॉलॉजी ह्या नावातच धड्याचा अर्थ आहे बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजी, आणि ही आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप ठिकाणी बघतो. बायोलॉजी तर आपण स्वतःच आहोत आणि टेक्नॉलॉजी शिवाय तर आपलं आयुष्य शक्य नाहीये. तर बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण दोन्ही गोष्टींचं मिक्सचर केलेलं आहे. वी आर युझिंग बायोलॉजी इन टेक्नॉलॉजी. हाऊ? देर आर टाइप्स ऑफ डिफरंट सिस्टीम्स. त्यातली एक पहिली आहे टिश्यूज. आपल्या अॅनिमल्स मध्ये आणि प्लांट्स मध्ये वी नो देर आर टाइप्स ऑफ टिश्यूज. प्लांट्सचे टिश्यूज वेगळे आहेत, अॅनिमल्सचे टिश्यूज वेगळे आहेत, कारण प्लांट सेल वेगळे आहेत, अॅनिमल सेल वेगळे आहेत. हे आपण लहानपणापासून शिकलोय. 2 टाइप्स ऑफ सेल्स. प्राणी पेशी, वनस्पती पेशी. त्याप्रमाणे प्राणी उती, वनस्पती उती. आपल्या शरीरामध्ये आता आपण इमॅजिन करूया आपल्या शरीराबद्दल. आपल्या शरीरामध्ये केवढे तरी अवयव आहेत. प्रत्येक अवयवांच्या वेगळ्या वेगळ्या उती आहेत, म्हणजे टिश्यूज आहेत, बरोबर की नाही? आणि त्या टिश्यूज पासून त्यांचे ऑर्गन्स आणि ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम हे बनलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये राईट नाऊ आपल्या इंटेस्टाईन मध्ये वेगळे टिश्यू आहेत, हार्ट मध्ये वेगळे आहेत, ब्रेन मध्ये वेगळे आहेत, लंग्स मध्ये वेगळे आहेत, किडनीचे वेगळे आहेत, हातापायाचे वेगळे आहेत, मसल्स, राईट? सो सायमल्टेनियसली देयर आर मल्टिपल टाइप्स ऑफ टिश्यूज वर्किंग टुगेदर इन अवर बॉडी. सगळे इंडिव्हिज्युअल काम करतात तरी पण एका सिस्टीम मध्ये काम करतात. दुसरं आहे प्लांट टिश्यूज. प्लांट्स मध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये झायलम, फ्लोएम, बरोबर? पानामध्ये वेगळं आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. फ्रुट्स मध्ये काहीतरी वेगळं आहे, रूट्स मध्ये काहीतरी वेगळं आहे, फ्लॉवर्स मध्ये काहीतरी वेगळं आहे. देर इज सम कलर, देर इज सम अरोमा, देर इज सम सॉफ्टनेस टू द फ्लॉवर्स विच इज नॉट देर इन एनी अदर पार्ट ऑफ द प्लांट. वाय इज इट सो? डिफरन्स इन दी सेल्स अँड द टाइप्स ऑफ सेल्स इन दी प्लांट. तर हे सगळं वेगवेगळं आहे आणि आपण ह्या टिश्यूंचं कल्चर करू शकतो. कल्चर या शब्दाचा अर्थ काय? बाहेरनं वाढवणे. सो व्हेन वी डू द कल्चर ऑफ दिस टिश्यूज, आपण त्यांना बाहेर एका वेगळ्या बाहेरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये वाढवतो आणि त्यांचा वापर करून टिश्यू कल्चर झालं की तुम्ही टिश्यू मधनं काय बनवणार? ऑर्गन, आणि ऑर्गन मधनं ऑर्गन सिस्टीम. मग तुम्ही ते ऑर्गन रिप्लांट करू शकता. म्हणजे एखाद्या माणसाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर टिश्यू कल्चर मधनं हार्टच्या टिश्यू मधनं हार्ट हे अवयव बनवायचं आणि इन विट्रो फर्टिलायझेशन त्याला बाहेर म्हणतात. बाहेरच्या बाजूला त्याला तुम्ही मल्टिप्लाय करताय, शरीराच्या बाहेर ते बनतंय आणि मग त्याला इन विट्रो बनल्यानंतर शरीरामध्ये प्लांट करायचं. वाटतं तितकं सोपं नाही हे. म्हणूनच ही टेक्नॉलॉजी ग्रॅज्युअली ग्रो होते. मी तुम्हाला सांगत होते माझ्या 12वीचा किस्सा, तो झाला की आपण थांबू. तो परत तुमचं दुसरं लेक्चर पण आहे. आम्ही जेव्हा 12वीला होतो, आई शपथ 8:30 होत आले मुलांनो. इथलं घड्याळ बंद आहे वाटतं. ठीक आहे, आपण थांबूया का आज? तुम्हाला दुसरं लेक्चर पण असेल. सो आपण पुढच्या वेळेला भेटूया, ओके? आणि मग हे सगळं डिस्कस करूया. ओके मॅम. ओके, बाय बाय मुलांनो. काहीतरी कोणीतरी बोललं मध्येच, मला कळलं नाही काय. थँक्यू मॅम. थँक्यू. बाय मुलांनो. बाय बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट मॅम. गुड नाईट बाळा. सी यू नेक्स्ट टाइम. ओके मॅम.